न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। राहुरी तालुक्यातील करजगाव येथील प्रवरा नदी पात्रातून गेल्या 8 महिन्यांपासून लाख येथील शासकीय वाळू डेपोच्या नावाखाली नियम धाब्यावर बसून अवैध वाळू तस्करी सुरू आहे। याबाबत संबंधित विभागाला अनेक वेळा कल्पना देऊनही दखल न घेतल्याने महिला ग्रामस्थांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेऊन 3 डंपर आणि 1 पोकलेन अडवून वाळू वाहतुकीला तीव्र विरोध केलाय। या प्रकरणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची समक्ष भेट घेऊन या बेकायदेशीर वाळू उपशाबाबत ग्रामस्थांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलं आहे। शासनाने 1 मे 2023 रोजी करजगाव येथील प्रवरा नदी पात्रातून शासकीय वाळू डेपो लाख या ठिकाणी सुरू केला असून हे अंतर सुमारे 4 ते 5 किलोमीटर लांबचे आहे। त्या अंतरावर अनेक चोरमार्ग असल्यामुळे एकूण वाळू उपशापैकी फक्त 251 वाळू डेपो मध्ये गेली असून या ठिकाणी वाळूचे मोजमाप करण्यासाठी आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने बाकीची सर्व वाळू चोरी झाले असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थांनी करत उपोषणास सुरुवात केली आहे। मॅडम रस्त्याच्या वरती राहिले नाही, बस येईना, काय रस्ते खराब झाले बंद झाली। लाखा लोक आमच्या मंदिरात लाखाना विष्णाला जाते आंघोळ पाणी सुद्धा राहणार नाही तोपर्यंत। लाखा लोक येते लाखाना पूजा करायला जरा करून लोक येते लांबून आमच्या महादेवाला इतकं जागृत स्थान आहे। आमच्या मंदिरात महिलांना जाता येत नाही, महिलांना प्रवास नाही। श्रावण महिन्यात 200-250 महिला उपवासाच्या तिथं स्नान करून तिथं पूजा करतात। आणि जर एखादी बाई वलपटून माझ्यासाठी जर पडली एखादी झालं काही तर तुम्ही जबाबदारी घेणार सगळेजण। तो आमचे रस्ते खराब होऊ राहिले आणि ते म्हणले आम्ही वाळूचा खाडा सुद्धा ठेवणार नाही, काय करता तुम्ही आम्ही बघून घेऊ असे बोलत येते, धमके देते ते, गुन्हा करू तुमच्यावर अशी पद्धत। आज आमचे माणसं 8 महिन्यापासून झटू राहिले, आज आम्हाला यायची वेळ आली। इथं करजगाव गावठाणमधील वाळू निलाव हा सरकारी डेपो झाला होता। सरकारी डेपो असताना वाहतूक मोठ्या प्रमाणात चालू होती, नदीतून उत्खनन चालू होतं। उत्खनन चालू असताना वाळूचे डंपर एकाही प्रमाणात वाळू डेपोवर जात होती। वाळू डेपो जाताना काही डंपर वाय मार्गाने इतरत्र जात होती, त्याच्यातले ग्रामस्थांनी ते डंपर पकडली आणि सरकार शासनाच्या ताब्यात मंडल अधिकारी, तलाठी आणि तहसीलदार यांच्या ताब्यात देऊन 3 डंपरवर कारवाई पण केलेली आहे। पण अशी 3 फक्त गावकऱ्यांच्या लक्षात आली, पण बाकीची जवळजवळ 100-80% वाळू उत्खनन झाल्यामुळे आणि 20% फक्त सरकारी डेपोला गेली, बाकीचं 60% हा चोरीला वाळू गेली। त्याच्यामुळे ग्रामस्थांनी काय केलं, वाळू पकडून ही वाळू बंद केलेली आहे। पण यांना वारंवार सांगून निवेदन देऊन हे लोक काय ऐकत नाही, यांचे पोट भरासाठी हे गावाचे वाटोळ करायच्या माग आहे। त्याच्यामुळे गावाचा असा हे का याला स्थगिती देण्यात यावी म्हणून आम्ही तहसीलदारला निवेदन दिले होते कालच, का तुम्ही ज्यावेळेस चालू करता त्यावेळेस आम्ही कोणत्या प्रकारची तुम्हाला कल्पना देणार नाही, कोणत्या प्रकारची तुम्हाला इशारा देणार नाही। आम्ही आत्मदहनचा इशारा त्यांना दिलेला आहे, पण तिने आमच्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष न देता सर्व काल येऊन आम्ही बाहेर गेल्या असताना सर्व बाहेरून येऊन तिने आमच्या परस्पर हे खड्डे हवर गेलेले। ग्रामस्थांनी ही खड्डे तयार करून वाळूला विरोध केला होता, पण शासनाने आमच्या कोणत्या कागदपत्राकडे लक्ष न देता शेवटी ते काल प्रशासकीय यंत्रणा आणून खड्डे हवर गेले। काल आम्ही विरोध केला, पण आमची 353 दाखल करायची गुन्हे त्यांनी तयार केले, पण मग आम्ही काल तिथं थांबलो। पण आज परत आल्यामुळं आम्ही शासनाच्या या धोरणाचं निश्चित करतो का कोणत्या कागदपत्र ती यंत्रणा करीत नाही। आम्ही मंत्रालयात पण गेलो होतो, बावनकुळे साहेबांना आम्ही काल निवेदन देऊन आलेलो आहे। त्यांनी काल विशी लावणार असे आम्हाला हे दिले, तरी हे लोक थांबले नाही। आज लगेच यांच्या ताकदीवर आणि शासनाला हे धरून म्हणजे शासकीय यंत्रणा हाताशी धरून हे लोकांनी आज पण वाळू पुरवठा चालू केलेला आहे। तेव्हा आमची शासनाला अशी हे
का बा ज्यावेळेस हिचे मोजमाप होईन तुम्ही खड्ड्याचा विचार करा. आज 70, 80 फूट खोल खड्डे झालेले आहेत. त्या खड्ड्याचा विचार करा. ही वाळू आजपर्यंत डेपोला गेली किती, चोरीला गेली किती, आज सरकारच्या खजिन्यात पैसा झाला किती, हे परस्पर स्वतःच्या अकाउंटला पैसे मारून घेतात आणि परस्पर वाळू इकडे विकून टाकीत. जे डॉन लोक आहेत त्यांच्या वाळूच्या गाड्या परस्पर भरून नेतात हे. आणि वाळू डेपोवर जे डेपो चालवायला घेतला त्यांचं याच्यावर नियंत्रण नाही अजिबात कोणत्या प्रकारचा. त्याच्यामुळे तिने काय आम्ही स्थगिती मागितली होती का आधी मोजमाप करा. आमचा काही विरोध नाही डेपोला, पण डेपो नियमात चालत नाही. परस्पर चोऱ्या होत्या डेपोवर आणि हे लोक गावातल्या लोकांना त्रास देतात. शाळेत येणाऱ्या पोराला कट मारतात. हे ड्रायव्हर लोक दारू प्यायसाठी गावात डंपर उभे करतात, पिऊन दारू पिऊन येत गाडी चालवतात. आम्ही RTO साहेबाला पण सांगितलंय का ओव्हरलोड असतो, रस्ता फाटलेला आहे, सायपन लीक झालेला आहेत, तरी पण कोणत्या प्रकार शासकीय याच्यात दखल घेत नाही. त्याच्यामुळे आम्ही आज उपोषण करीत आहेत. आमर उपोषण आम्ही आता चालू केलेलं आहे. आता शासनाने याच्याकडे लक्ष द्यावेत व हे वाळू नियंत्रणावर स्थगिती घ्यावी अशी आमची इच्छा आहे. याचं काम हे महसूलचे अधिकारी आणि राज्यकर्ते करत आहेत. गेले 8 महिन्यापासून आमच्या करजगाव येथील प्रवरा नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा हा शासकीय डेपोच्या नावाखाली चालू आहे. एवढी वाळू जर खरोखर त्या शासकीय डेपोमध्ये खाली झाली असती तर आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा महसूल हा शासकीय तिजोरीत जमा झाला असता, परंतु असं काही झालेलं नाही. सारा पैसा हा जे महसूलचे भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्या खिशात किंवा जे वाळू माफिया असतील त्यांच्या खिशात गेलेला आहे. कारण ज्या नागरिकांना वाळू खरेदी करायची असते त्यांच्याकडून हे वाळूवाले डंपरवाले स्वतः रोख पैसे घेतात किंवा स्वतःच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीनं पैसे मारून घेतात. त्यामुळे हा पैसा काही शासन तिजोरीत जमा होत नाही. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आमच्या करजगाव येथील प्रवरा नदी पात्रातील वाळू उपसा हा बंद केलेला आहे. किती झाले ते तुम्ही बघू शकता जाऊन तिथे. आणि म्हणजे ठीक आहे, सरकार घेऊन जाते मालमत्ता, आम्हाला मान्य आहे, पण ती मालमत्ता ना सरकारकडे नाही पोचत आहे तर इतर ठिकाणी वगैरे जाते. पाठीमागं पण 1 महिन्यापूर्वी आमच्या गावातल्या लोकांनी ते डंपर वगैरे अडवले होते तर तेव्हा बंद झाली होती वाळू, पण आज अचानक यांनी परत चालू केलंय. आणि हे डंपरवाले ड्रायव्हर वगैरे जे आहे ना तर ते दारू वगैरे पिऊन चालतात, तर म्हणजे व्यवस्थित चालत नाही, पोरं वगैरे ते व्यवस्थित बघत नाही. आणि प्लस ना जे आमचे सायपन वगैरे गेलेत ना शेताचे ते सर्व यांनी फोडून टाकलेत. त्यामुळे आमच्यासाठी ना याच्यामध्ये खूप सारा म्हणजे असं प्रॉब्लेम उत्पन्न केलेला आहे ह्या लोकांनी. आणि जे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा जो आमचा मेन प्रश्न आहे तर तो आमचा सॉल्व्ह म्हणजे सगळं प्रॉब्लेम होतोय. त्याच्यामुळे आताच आम्हाला पिण्याचं पाणी येत नाही, अजून तर उन्हाळा पण जायचंय ना. आणि पोरांच्या शाळेच्या ज्या बस येतात ना तर ह्या डंपरनी खड्डे वगैरे पडलेत तर त्या बस येणं वगैरे बंद झालं. मग आमचे मुलं आज शाळेपासून पण वंचित आहे. आता सध्या पिण्याचं जे पाणी ते खूप खराब लागतंय आम्हाला, दूषित झालंय सगळं पाणी आमचं, म्हणजे खूप प्रॉब्लेम झाले. आणि आमच्या माणसांनी भरपूर प्रयत्न केले यासाठी, पण शासन वगैरे काही दखल घेत नाही. त्यामुळे आम्ही सगळे महिला आज एकत्र झालो आणि सगळे येऊन आम्ही इथं पुढाकार घेतलाय गावकऱ्यांनी. सरकार मान्यता आहे पण ते ना डेपोवर वाळू न जाता दुसरीकडेच वाळू जाते आणि ते इन्शुरन्स वगैरे काहीच नाही गाड्यांचे. आमच्या रोडचं खूप नुकसान झालेली मुलांची. शाळेच्या बस वेळेवर येत नाही, मुलं उशिरा गेल्यानंतर शाळेत त्यांना सर ओरडतात. त्याला जबाबदार कोणी? घरचे पालक नाही, हे लोक आहे सगळे. आणि आमच्या देवस्थानला आम्ही 16 सोमवारची उपवास धरतो, नदीत जाऊन पूजा करतो, तर त्यावेळेस आम्ही कुठं पूजा करायची? आम्हाला नदीत उतरायला जागाच नाही आता. तर मग याची दक्षता घ्या सरकारने. मला काही करजगाव प्रवरा नदी पात्रातील वाळू उपसा यासाठी करजगावातील विशेषतः महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे. महिलांचा वाळू धोरणाला विरोध आहे आणि त्यांनी वाळू बेकायदेशीरित्या वाळू उपसा केली असं समस्त ग्रामस्थ महिला मंडळी यांच्या वतीने सामूहिक उपोषण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. या उपोषणाची शासनाने त्वरित दखल घेऊन हा वाळू उपसा हा डेपो त्वरित बंद करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो. हे डेपोवाले मग सगळ्या कॉन्स्टेबल होता तो बिकले बोलला आम्हाला, आम्ही तिथं महिला आम्ही बसलो होतो ना, त्यांनी मकर हे केलं आम्हाला. तो म्हणे तुमचा काही संबंध आहे म्हणे वाळू मध्ये, तुम्ही शेतकरी आहे, तुमच्या पद्धतीने शासन तुम्हाला पाहिजे म्हणे. आम्ही म्हणलो आमच्या नदीत जर पाणी नाही राहिलं तर काय करायचं आम्ही? तो म्हणे ते शासन पाहिजे म्हणे तुमचं. आणि ते वाळूवाले पण आहे ना मकर म्हणजे असे दादागिरीपणा करतात गावात. वरून ते म्हणले खडा नाही ठेवणार म्हणे, सारे रस्ते खराब झाले गावातले, काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी? ग्रामपंचायत पाईपलाईन सगळ्या चौकअप झालेल्या आहे गावातल्या.
या ठिकाणी गेल्या दिवसांपासून बेसुमार वाळू उपसा सुरू असून मोठ्या प्रमाणावर नदीपात्रामध्ये खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे पिण्याची पाणी योजना आणि शेती पिके धोक्यात आल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या ठिकाणी कुबेरेश्वर महादेवांचे जागृत देवस्थान प्रवरा नदी तीरावर असल्याने या ठिकाणी मोठे धार्मिक महत्त्व या स्थानाला आहे। सध्या या ठिकाणी परिसरातील आलेल्या भाविकांना स्नानासाठीही जागा उपलब्ध नसल्याने नदीपात्रात मोठे खड्डे झाल्याने गावकरी चांगले संतापले आहेत। त्यामुळे महसूलचे अधिकारी हे केवळ वाळू माफियांना मोठं करायचं काम करत आहेत असे येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे। तसेच गावकऱ्यांनी गाव पातळीवर वाळू चोरीचा विरोध केल्यानंतर गावकऱ्यांना वाळू माफियांकडून मारहाण केली जात असून धमक्या दिल्या जात आहेत। तसेच गावकऱ्यांना 353 दाखल करण्याचे सांगण्यात येत आहे। तरी देखील प्रशासनाचे अधिकारी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे। त्यामुळे करजगाव येथील बेकायदेशीर वाळू उपसा तातडीने बंद करावा आणि नवीन वाळू धोरण येईपर्यंत वाळू डेपोला स्थगिती देण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा रतनबाई आरंगळे, शारदाबाई लोंढे, प्रिया कोतकर, शीतल कोतकर, सुनीता लोंढे, मंगल कोतकर, पार्वतबाई साठे, नंदाबाई पवार, संगीता तुपे, द्वारका लोंढे, मंदा देठे कोतकर, मोहिनी देठे, सुगंधा आढाव, गुंफाबाई कोतकर, सुवर्णा देठे, सिंधुबाई देठे, मीराबाई चक्रनारायण, सुरेखा कोतकर, सुवर्णा कोतकर, गणेश कोतकर, बाळासाहेब कोतकर, योगेश आरंगळे, अविनाश आरंगळे, नरेंद्र कोतकर, दत्तात्रय कोतकर, सोमनाथ कोतकर, संदीप देठे, शांताराम देठे, राजेंद्र कोल्हे, खंडू गांगुडे आदींसह ग्रामस्थांनी दिलाय। न्यूज सुपर 1 साठी निर्मला शिंदे, राहुरी।